सरकारी कामात अडथळा आणणाऱ्याला 2 महिने सश्रम कारावास, श्रीरामपूर न्यायालयाचा निकाल. श्रीरामपूर थकीत वीजबिल वसुलीसाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आरोपीला श्रीरामपूर न्यायालयाने 2 महिने सश्रम कारावासाची आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एस. देशपांडे यांनी हा निकाल दिला. नेमकी घटना काय? ही घटना 2015 मध्ये घडली होती. आरोपी गणेश रूपचंद गांगुर्डे, रा. सोरेश्वर पथ, श्रीरामपूर याच्याकडे महावितरणचे वीज बिल थकले होते. हे बिल वसूल करण्यासाठी आणि वीज कनेक्शन कापण्यासाठी महावितरणचे कर्मचारी गेले असता आरोपीने त्यांना अरेरावी करत शिवीगाळ व दमदाटी केली. विद्युत सहाय्यक फारुक तडवी हे खांबावर चढत असताना आरोपीने त्यांना लाकडी ठोकळ्याने मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे अभियंता ज्ञानेश्वर रघुनाथ गोरे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांनाही धक्काबुक्की व शिवीगाळ केली. न्यायालयीन कारवाई. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये भादमवी, कलम 353, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस हेड कॉन्स्टेबल हबीब ए यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयासमोर सरकारी पक्षातर्फे एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील MR नवले व PP गटणे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी गणेश गांगुर्डे याला खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली. सश्रम कारावास 2 महिने, दंड 5,000 रुपये, दंड न भरल्यास 15 दिवस साधा कारावास. या खटल्यात पोलीस अधिकारी पोळणी घाणे व पोको ठोंबरे यांनी सहकार्य केले. पुराव्याअभावी एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.